त्यानिमित्ताने राज्यभरामध्ये हजारच्यावर आरोग्य शिबिरं घेतली जात आहेत आणि मग देवाची आळंदी या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने यंत्रे सेवा पंधरवड्याचं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पुणे परिसरामध्ये आमच्या मराठवाड्यातील अनेक मंडळी त्या ठिकाणी राहतात आणि म्हणून त्यांना कळालं की मी या ठिकाणी आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाला येत आहे आणि हे कळाल्यानंतर आमच्या परभणी जिल्हा आणि मराठवाड्याच्या सगळ्या लोकांनी विनंती केली की आपला एक कौटुंबिक स्नेह मेळावा सुद्धा झाला पाहिजे आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी मेळावे घेत असतो आणि त्याच निमित्ताने मग हा आरोग्य शिबिर आहे। परंतु प्रश्न असा आहे की आळंदीमध्ये नागरिकांची मागणी आहे की इथे PM हाऊस व्हावे, त्या खात्यामध्ये आहात ताई, याच्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का? नक्कीच नागरिकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आपल्या ताई त्यांनी पण मागणी केलेली आहे आणि ह्याची गरज बघता म्हणजे आळंदी शहराचा झालेला विस्तार आणि एवढ्या मोठ्या संख्येने भक्त भाविक वारकरी संप्रदायाची मंडळी या ठिकाणी येत असतात। इथे 50 बेडेडचं मंजूर झालेल्या त्या 100 बेडेडची मागणी आहे आणि त्याची गरजसुद्धा आहे। आपण लवकरच ह्याला मान्यता देऊ आणि जेवढा त्या आळंदी परिसराचा विकासासाठी मुख्य PM हाऊसबद्दल काय सांगणार? PM हाऊस व्हायला पाहिजे आळंदीमध्ये। PM हाऊसची सुद्धा मागणी आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। नक्कीच आपण आळंदीकरांच्या ज्या नागरिकांच्या मागण्या आहेत ताईंकडनं पूर्ण होतील याची अपेक्षा करूया। तुटात या ठिकाणी थांबूया। कॅमेरामॅन हनुमान गोंडरेसह अनिल जोगदंड, देवाची आळंदी। माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आहेत, त्यांच्या भावना आपण या ठिकाणी जाणूया। काय सांगाल, आजचा कौटुंबिक मेळावा कसा होता? माऊलीच्या सानिध्यामध्ये कित्येक वर्षापासून जिंतूर शिरूर मतदारसंघाच नव्हे तर परभणी जिल्ह्यातील या पुणे नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने, उद्योगाच्या निमित्ताने आणि आता पहिल्यांदाच बऱ्याच वर्षाच्या काळाच्या नंतर परभणी जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं, पालकमंत्रीपद मिळालं आणि मग आपले जे मतदार आहेत, जे आपले स्नेही आहेत, हे ज्या ज्या शहरामध्ये वास्तव्य करतायत, तिथं कामाला आहेत, त्यांच्या काही अडचणी जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा स्नेह मेळावा आयोजित केला होता आणि या स्नेह मेळाव्यामध्ये सर्वांच्या भावना लक्षात घेता आल्या पाहिजेत आणि भावना लक्षात घेऊन त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, या पुणे जिल्ह्यातले आमचे ग्राही साखोरे कंपनी यांनी सगळ्या यांच्या अडचणीच्या याच्या कामाच्या संदर्भामध्ये पालकत्व यावेळेस स्वीकारले आणि यापुढं कोणतीही अडचण आली तर जसे ते गेल्या 10 वर्षापासून या गोष्टी करतायत, पण आता या काळामध्ये थोड्या जास्त लक्ष केंद्रित करतो, अशा पद्धतीचं शब्द, अशा पद्धतीचं जिम्मेदारी त्यांनी घेतली, त्याबद्दल त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो। अशीच मदत मतदारांची आणि आमच्या पाहुणे-रावण्यांची इथल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची झाली तर निश्चितच आमचा परभणी जिल्हा भारतीय जनता कोणत्याही दुसऱ्या काळात मिळालेलं नाही। हे खरं आहे का? आवाज मोठा करून बोला, खरं आहे का? एकदा हात वर करून सांगा, खरं आहे का? भारतीय जनता पक्षाच्या काळातच तुम्हाला मदत मिळाली, दुसऱ्या कोणाकडूनही मिळाली नाही, हे सत्य बोलताय तुम्ही? हात वरून सांगा। मग तुम्हाला विनंती आहे माझी, भारतीय जनता पक्षाने केलं असं जर तुम्ही म्हणत असाल ते येणाऱ्या जिल्हा परिषद, येणाऱ्या नगरपालिका, येणाऱ्या पंचायत समिती ह्या तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या आणल्या पाहिजे। आणि आज तुम्ही आळंदीत बसलेला, कुठं बसलेला? आळंदीत बसलेला मी आळंदीमध्ये माऊलीच्या दरबारामध्ये तुम्ही जर बोलत असताल ही चूक पुन्हा तुमच्या आमच्याकडून होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावी। काय माधव बरोबर नाही? म्हणून तो एकदा हिशोबात आपल्याला हात वर करू की यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षाशिवाय का तुम्हाला अडचण आहे? अडचण असेल तर माझं काही म्हणणं नाही, मला तुम्ही सांगा की भारतीय जनता